श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, लाख पुरुष को आदेश आदेश आदेश। धनदायक तांत्रिक प्रयोगच्या आजच्या ह्या 6व्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे या सिरीजचा। त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी अनेक अशा रिक्वेस्ट व्हिडिओ आलेल्या, ज्यामुळे त्या व्हिडिओज टाकण्यातच वेळ गेला आणि ह्या सिरीज बाजूला राहून गेला। पण नक्कीच आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत या सर्व सिरीजची, आणि ही व्हिडिओ आणि हे भाग नक्कीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत। तर आज 6वा प्रयोग मी तुम्हाला सांगतो आहे, आणि हा प्रयोग एक अत्यंत प्राचीन ग्रंथातून घेतलेला आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे धनदायक तांत्रिक प्रयोग। ठीक आहे, तर ह्या ग्रंथामध्ये आज जो मी सांगणारा प्रयोग आहे त्याचा उल्लेख केला गेला आहे। हा गुरुशिष्य परंपरेनुसार मी प्रत्येक वेळी सांगतो की प्रयोग वेगळे असू शकतात। हा पूर्णपणे त्या ग्रंथातूनच घेतलेला प्रयोग नाही आहे, पण हा प्रयोग याची नोंदणी ह्या ग्रंथामध्ये केली गेलेली आहे। असो, तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया। तर ज्यांचं कोणाचं आता नवीन घर बनतं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण व्हिडिओ किंवा सुवर्ण संधी घेऊन आलो आहे। तर आजचा व्हिडिओ आपल्या त्या सर्व लोकांसाठी, म्हणजे आता जे लोकांनी घर बांधून झालं आहे आणि जे आता राहत्या घरात राहतात ते लोक हा प्रयोग करू शकतात की नाही, असा एक प्रश्न तयार होतो। तर हो, हा प्रयोग केला जाऊ शकतो। हा आपण जे लोक राहत्या घरात आहेत ते लोक देखील हा प्रयोग करू शकतात। तर ह्या प्रयोगाचे फलश्रुती काय आहे की भगवान शिवशंकर हे या प्रयोगाचे मुख्य दैवत आहेत। तर आता प्रश्न इथे असाही उठतो की धनदायक प्रयोगामध्ये तर श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असते, पण मग शिवशंकर इथे मुख्य देवता कसे? तर हा जो प्रयोग आहे हा भाव आणि बहिणींचा प्रयोग आहे। म्हणजे जर आपण आपले पुराण पाहिले, ग्रंथ पाहिले, तर त्यात असं सांगतात की शिवशंकर हे माता महालक्ष्मीचे भाऊ आहेत, आणि भाऊ या नात्याने श्री लक्ष्मीदेवी शिवशंकरांवरती व त्यांच्या भक्तांवरती धनाची वर्षा करून तिची कृपा करते। त्या नात्याने हा जो आज जी आपण साधना करणार आहोत किंवा जो प्रयोग आहे तो संपन्न होणार आहे। तर ज्यांच्या कोणाचे नवीन घर बांधत असतील किंवा बांधतायत त्यांच्यासाठी तर सुवर्ण संधी आहेच आहे, परंतु जे लोकांनी जे घर बांधून झाले आणि त्यांनाही प्रयोग करायचा आहे तेही या संधीचा लाभ घेऊ शकतात। तर सर्वप्रथम तर ही जी सिद्धी आहे, ही जी क्रिया आहे ही 1 दिवसाची आहे। काही फार असं म्हणजे काही मंत्रजाप नाही, कुठलं काही गोष्ट नाही, काय नाही, साधी सरळ सोपी आहे। ठीक आहे, कोणताही पूजा पाठ नाही करायचं आहे, कोणताही विधान नाही आहे, काहीच नाही आहे। फक्त एक छानसा असा मुहूर्त बघायचा आहे, ज्या मुहूर्तात आपण ही क्रिया, त्या दिवशी ही क्रिया आपण करू शकतो। मुहूर्त कोणतेही घ्या, आता 3.5 मुहूर्तांपैकी जर मुहूर्त भेटला
तर उत्तमच आहे. आत्ताच नुकताच गेलेले जे 2 मुहूर्त आहेत ते होते, गुढीपाडव्याचा मुहूर्त होता आणि एक अक्षय तृतीयाचा मुहूर्त होता. आता येणारा जर 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो ते लक्ष्मीपूजन असतं आणि एक दसरा असतो. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर केलं तर अतिउत्तम आहे. तर वेळ न घालवता मी तुम्हाला हा प्रयोग कसा करायचा हे सांगतो, ठीक आहे. तर सर्वात पहिला तर आपल्याला काही सामग्री लागतील. त्या सामग्री एकत्र करून मी तुम्हाला सांगतो जसं जसं सामग्री लागेल. सर्वप्रथम तर आपल्याला एक छोटासा तांब्याचा कलश लागेल, ठीक आहे. पण हा कलश झाकणवाला येतो, गच्च झाकण बसतं त्याचं, तसा हवा आहे. सर्वप्रथम तर त्याला एक चांगल्यापैकी धुवून घ्यायला पाहिजे, जसं तो चमकला पाहिजे, ठीक आहे. नंतर त्याच तांब्याच्या कलशात 5 तांब्याची नाणी ठेवायची आहेत, पण त्या नाण्यांना छिद्र असलं पाहिजे. छिद्रवाले नाणे असतात ना, जिथे 5 ठेवायचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर एक जोड नाग आणि नागिनची ठेवायची, म्हणजे चांदीमध्ये घडवलेली नाग आणि नागिनची एक जोड त्या कलशात ठेवायचे. त्या पश्चात श्री हनुमानजींच्या चरणाच्या खालचं जे सिंदूर असतं ते त्या लोट्यात कलशात आपल्याला ठेवायचं आहे. आणि एक लोखंडी छोटासा त्रिशूळ त्या कलशात आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर गुरूंच्या चांदीच्या पादुका, छोट्याशा पादुका भेटतात ना ज्या, त्या कलशामध्ये ठेवायच्या आहेत. आणि असं सर्व सामग्री एकत्र करून त्या कलशामध्ये ठेवल्यावर त्यात गंगाजल भरून ठेवायचं आहे. आणि त्या लोटा किंवा त्या कलशाचं झाकण गच्च बंद करून घ्यायचं. आता ह्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. तर जेव्हा घर बांधणाऱ्यांना मी जसं व्हिडिओच्या अगोदर मला सांगितलं की ज्यांचं घर बनतं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, ठीक आहे. तर काय करायचं आहे की जेव्हा आपल्या घराचा बेस तयार केला जातो, फाउंडेशन बोलतात त्याला, तेव्हा तिकडे बघायचं आहे की आपला मुख्यद्वार कुठे आहे. आणि मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूला हा जो कलश आहे हा गाडून टाकायचा आहे. अशा पद्धतीने गाडायचा आहे की त्यानंतर ह्याला परत कोणी खोदून बाहेर काढलं नाही पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने गाडल्यावरती जेव्हा ते घर बनेल त्यानंतर त्या घरामध्ये कायम श्री लक्ष्मीचा वास राहील, सुख समृद्धी नांदेल, यश कीर्ती त्या घरामध्ये नेहमीच वास करतील. असो, तर ही क्रिया तर झाली अशा भक्तांसाठी ज्यांची घरं अजून बांधलेली नाही आहेत. परंतु काही भक्त असे असतात की व्हिडिओ बघणारे जास्त करून लोकांची तर घरं बांधलेली असतील. मग त्या लोकांनी काय करायचं, तर ह्या कलशाला दरवाजाच्या डाव्या बाजूला गाडायचं आहे. परत तसंच जसं कोणी त्या जागेवरती खोदकाम केलं पाहिजे, काहीच हालचाल नाही झाली पाहिजे त्या जागेवरती, जेणेकरून त्या कलशाला काही धक्का बसेल. त्यानंतर जमल्यास आपण फक्त एक बोलतात ना, पण क्रॉस चेक करतो. आता खूपशा जणांना तर कलियुगात तंत्रावरती खूपशा जणांना विश्वास तर नसतो, तर मग त्या विश्वासासाठी त्या कलशाच्या बाजूला एक रोपटं लावायचं. कोणतं रोपटं लावणार तुम्ही? अशोकचं रोपटं किंवा श्वेतार्कचं रोपटं. हे रोपटं लावल्यावरती जर ते झाड फुललं तर असं समजायचं आहे की आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती झाली आहे, लक्ष्मी देवीची कृपा झाली आहे.
तर अशी ही साधना करून आपण श्री लक्ष्मी देवीला आपल्या घरी आमंत्रित करू शकतो. आपण तिची पूर्ण कृपा प्राप्त करून आपल्या घरात सुख समृद्धी, शांती, ऐश्वर व लक्ष्मीसहित आरोग्य देखील प्राप्त करून घेऊ शकतो. त्यामुळे ही जी क्रिया आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. तर ही क्रिया एवढीच होती. लवकरच धनदायक तांत्रिक प्रयोग ह्यावरती आणखीन व्हिडिओज या चॅनलवरती नक्कीच येतील आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कराच. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्रीनाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्तमंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.